त्यांचा असताना देखील स्पष्ट आणि निर्भीड आणि निस्पृहपणे बोलण्याचा स्वभाव हा त्यांचा विशेष आहे. पत्रकारांनी कसं असलं पाहिजे. मी आता 1993ला बॉम्बस्फोट खटल्याच्या निमित्ताने मुंबईला गेलो. कसाबच्या खटल्याने, गेटवे ऑफ इंडिया, गुलशन कुमार, प्रमोद महाजन हत्याकांडच्या निमित्ताने देशातील अनेक नामांकित पत्रकारांशी माझे संबंध आहेत. परंतु मी एक त्यांच्यामध्ये बघितलं पत्रकारांमध्ये की काही वेळेला अभ्यास हा कमी असतो आणि म्हणून समाजाला तुम्ही जेव्हा टोकाला धरता त्याला अभ्यास हा पत्रकारांकडे देखील आवश्यक असला पाहिजे. मगाशी मी इथे येत असताना सांगायला हरकत नाही विजयाताई की मला एकाने एक सूचना केली. म्हणजे महिला आयोग जसा आहे तसा पुरुष आयोग देखील केला पाहिजे. पुरुष आयोग कशा करतात साहेब, तुम्हाला माहित नाही का सध्या समाजात काय चाललं आहे. मला मोठा धक्का बसला की असे विचार देखील समाजात आहे. त्यामुळे फक्त आपण महिला आयोगाबद्दल काही विचार करू नका, तर पुरुषांच्या देखील काय समस्या असतात हा देखील विचार केला पाहिजे. जेथे अत्याचार करणारी महिला येऊ शकते तेव्हा आपण काय केले पाहिजे. म्हणून या दृष्टिकोनातून देखील समुपदेशन होणं जरुरीचं आहे असं माझं ठाम मत आहे. मी पुरस्कारार्थींना एवढाच एक सल्ला देईन, वकील असल्यामुळे या क्षणी फुकट सल्ला देतो. तो सल्ला असा की मी उदाहरण सांगतो. राजेंद्र बाबूंच्या कोल्हापूरच्या एका कार्यक्रमाला मी गेलो होतो. त्या कार्यक्रमामध्ये पत्रकारांना मी एक उदाहरण दिलं. तेच उदाहरण पुन्हा येथे देतो. 1993 साली दक्षिण आफ्रिकेत दुष्काळ पडलेला, एक घडलेली गोष्ट तुम्हाला सांगतो. आणि ही दुष्काळ पडलेला होता. हा सुदान देशामध्ये एक पत्रकार त्याचं छायाचित्रण करण्याकरता गेला. त्याला रस्त्यावरती एक 6-7 वर्षाची मुलगी भुकेने व्याकुळ झालेली रस्त्यावरती पडलेली होती. ती अशी तडफडत होती. तिच्या शेजारी 3 फुटावरती एक गिधाड बसलेलं होतं. आपल्याला कल्पना असेल की गिधाड कधी जिवंत माणसाचं मांस खात नाही. ते वाट बघत असतं गिधाड, ही व्यक्ती केव्हा मृत होते, केव्हा मयत पावते आणि मी केव्हा तिचं मांस खाईन. ते गिधाड वाट बघत होतं. ती मुलगीला लक्षात आलं होतं की हा पक्षी आपल्याला ठार करणार, चोचेने चोचणार. त्या पत्रकाराने ते छायाचित्रण केलं. कॅमेराने तो स्नॅप टिपला आणि तो तिथून निघाला. त्याने त्याच्या वृत्तपत्रात ते छायाचित्र प्रसिद्ध केलं. काय छायाचित्र प्रसिद्ध केलं? दी व्हल्चर अँड द लिटिल गर्ल, एक गिधाड आणि एक लहान मुलगी. हे प्रसिद्ध केल्याबरोबर त्याला जगप्रसिद्ध पत्रकारितेचा पुरस्कार, ज्याचं नाव आहे पुलित्झर पत्रकार, राजेंद्र बाबूंना माहिती आहे. हा पुलित्झर पुरस्कार 1993 सालचा त्याला बहाल करण्यात आला. ठिकठिकाणी त्याचे सत्कार होऊ लागले. जगामध्ये ठिकठिकाणी अनेक देश त्याला बोलवू लागले की तू एवढं चांगलं वार्तांकन केलेलं आहे, त्याच्यामुळे आम्ही तुझा सत्कार करतोय. आणि हा सत्कार करत असताना एके दिवशी बातमी येते त्याने आत्महत्या केली. जगामध्ये हळहळ वाजते. लोकांना वाटतं त्याने आत्महत्या का केली, काय घडलं त्याच्या आयुष्यामध्ये. सुदैवाने त्याने एक सुसाईड नोट लिहून ठेवली होती. त्या सुसाईड नोटमध्ये त्याने तो प्रसंग लिहिला होता, मी आत्महत्या का केली. हे मुद्दामून सांगतोय. त्याने कारण लिहिलं होतं, मी आत्महत्या का करतोय. कारण एका कार्यक्रमात मी गेलो असताना एका श्रोत्याने उभं राहून मला प्रश्न विचारला की डेव्हिड कार्टर साहेब, त्याचं नाव होतं कार्टर साहेब, आम्हाला हे अगोदर सांगा की त्या लहान मुलीचं काय झालं. जी लहान मुलगी त्या गिधाडाकडे बघत होती, भुकेने तळमळत होती, तुम्ही तिच्याकडे बघितलं, गिधाडाकडे पाहिला, फोटो काढला, तुम्ही निघून गेला, परंतु त्या मुलीचं काय झालं. कार्टर साहेब म्हणाले, मला माहित नाही, मला फ्लाईट पकडायचं होतं, मी निघून गेलो. तो श्रोता बोलला की तिथे 2 गिधाडं होती. म्हणजे 2 गिधाडं होती. त्याला ते कळलं, त्याला पश्चाताप झाला, त्याने आत्महत्या केली. हे सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की आपण कितीही मोठं झालो, कितीही समाजात वाहवा मिळवली, तरी आपण प्रथम मानव असल्याचं आणि आपल्यात माणुसकी शिल्लक असल्याचं लक्षण आपल्याला द्यावं लागतं. कारण हा समाज तुम्हाला मुक्त होतो.
आज अनेकांनी इथे त्यांची कार्याची महती दिली, परंतु ही महती तुम्ही देत असताना आता प्रमुख अतिथी असल्यामुळे मला काही सल्ला तुम्हाला मार्गदर्शन करणं भाग आहे, हा एक प्रथेचा भाग असतो. आणि म्हणून या सगळ्या पुरस्कारार्थींना मी सांगेन की तुम्हाला आमची भावी पिढी तयार करायची आहे. आमच्या तरुण लोकांना तुम्हाला उत्तेजित करायचं आहे आणि त्यांना सांगायचं की हे एव्हरेस्ट शिखर नाही, हे सहज तू काबीज करू शकतो. कारण आज आमच्या देशामध्ये आम्ही जेव्हा क्रांती करतो आहोत, आज देशात बघा भारताचं नाव संपूर्ण जगामध्ये देखील तेव्हाही कोणीही म्हणतं की ही इज माय फ्रेंड, इंडिया प्राईम मिनिस्टर माय फ्रेंड, हे त्याला वाक्य उच्चारावं लागतं. का उच्चारावं लागतं? तर भारताची ही ताकद अशी वाढलेली आहे. लक्षात घेतलं पाहिजे, ज्या वेळेला 26/11चा दहशतवादी मुंबईवरती हल्ला झाला, कसाबला फाशी झाली आणि म्हणून ते आम्ही खुश झालेलो नव्हतो. कसाबला फाशी होणं तर जरुरीचं होतच, परंतु त्यामागे जी शक्ती होती, जी पाकिस्तानमध्ये होती, त्या शक्तीचा चेहरा समोर उघडकीला आणणं जरुरीचं होतं. कसाबला फाशी दिल्यानंतर मी आणि भारत सरकारचे 3 अधिकारी अमेरिकेच्या याच्यामुळे मी स्वतः इस्लामाबाद पाकिस्तानमध्ये गेलो. इट्स वॉज द ऑफिशियल डेलिगेशन. आणि मी आणि भारत सरकारचे 3 अधिकारी आम्ही त्यावेळेला इस्लामाबादला गेलो. 7 दिवस आम्ही तिथे राहिलो. ही घटना एवढ्याच करता सांगतो की आपल्यापुढे काय काय आव्हानं आहेत. आणि 7 दिवस राहिल्यानंतर ज्यावेळेला आम्ही त्यांच्या पुराव्याची छाननी केली, त्यावेळेला त्यांनी सांगितलं, ज्यांना पकडलं होतं, ज्यांच्यावर खटले चालू होते, ते अतिशय निव्वळ छोटे कसाब सारखे प्यादे होते. म्हटलं तुम्ही ज्यांनी हा कट रचला मुंबईवरचा, त्याला तुम्ही काही अटक केली नाही, त्याच्याविरुद्ध तुम्ही खटला चालवत नाही. ते म्हणाले पुरावा कुठे, तुम्ही पुरावा द्या. म्हणजे चोराच्या उलट्या. लक्षात घ्या, कट तुमच्या भूमीत झालेला होता, तुम्ही पुरावे आमच्याकडून मागता. आणि म्हणून आम्ही परत आल्यानंतर भारत सरकारला सांगितलं. परत आल्यानंतर आम्ही डेव्हिड हेडलीची साक्ष घेतली. डेव्हिड हेडलीची साक्ष घेतली. हे मी हा उदाहरण एवढ्याच करता सांगितलं की आमचे प्राध्यापक देशमुखांना याचं हे उत्तर आहे की ज्या वेळेला डेव्हिडची साक्ष घेतली, ती डेव्हिड हेडलीने आपल्या साक्षीमध्ये मी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग घेतली. त्यावेळेचे सीपी आणि UNCP मी स्वतः पाकिस्तानला गेलो, वॉशिंग्टनला तिथे भेटलो. त्या डेव्हिड कार्टरची व्हिडिओ कॉन्फरन्सने आम्ही साक्ष घेतली आणि पाकिस्तानचे आर्मीचे अधिकारी कोण कोण कसे होते त्याचा ईमेल करस्पॉन्डन्स जो शिकागो कोर्टात डेव्हिड हेडलीने दाखल केला होता, तो न्यायालयासमोर आम्ही आणला. आता याचं उत्तर पाकिस्तानची चुप्पी नंतर झाली. डॉक्टर जयशंकर त्यावेळेला फॉरेन सेक्रेटरी होते, त्यांना हा सगळा एव्हिडन्स आम्ही पाठवला. पाकिस्तानने उत्तर त्यावरती काय दिलं. हा भाग एवढ्या करता सांगतो. मगाशी सांगितलं की उज्ज्वल निकम हे झालं, कोपर्डी झालं, ते झालं, असं नाही देशमुख साहेब. तुम्हाला कल्पना नाही, आताचे मुख्यमंत्री, पूर्वीचे मुख्यमंत्री, मी कोणत्याही सरकार असतो, फक्त मी कोणत्या पार्टीचा असतो असं नाही, परंतु भाजपने मला नेवलंय याचा मला सार्थ अभिमान पण आहे, त्यात शंका नाही. परंतु हे सांगण्याचं तात्पर्य असं की महाराष्ट्र मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना एक चांगलं औषध माहिती आहे, लोकांना शांत कसं करायचं. आणि ते चांगलं औषध, ते इतके हुशार डॉक्टर आहेत की कुठे लोकांचा असंतोष झाला, मोठा खून झाला, लोक मागणी करतात आणि मला म्हणतात उज्ज्वलजी तुमची मागणी झाली, मी नेमतो तुम्हाला. याच्यामध्ये मला नाईलाज नसतो, कारण एवढा विश्वास तुम्ही ठेवताय. म्हणजेच काय, मी सरकारचं देखील अँटीबायोटिक आहे. सरकार कुठल्याही पक्षात असतो आणि अशा रीतीने. म्हणून प्राध्यापक देशमुख तुमचं देखील मी आभार मानेन की हे सांगण्याची तुम्ही संधी दिली. दुसरं तुमचं वैशिष्ट्य आवडलं म्हणजे की तुम्ही प्रत्येक वक्त्यानंतर मला वाटलं 45 मिनिटं तुम्ही घेतात की काय, कारण प्राध्यापक असल्यामुळे काच घेऊ शकता, तसं काही घेतलं नाही तुम्ही. याकरता तुमचं देखील सत्कार आणि अभिनंदन मी करेन. भाषेवरती जास्त बोलणार नाही, फक्त एवढंच म्हणेल की नका मज मोठे म्हणून कोणी लहान आहे, लहान असू द्या, सन्मानाने भूक न शंभा, उत्कर्षाची तहान असू द्या, प्रेमाचे मज कर्ज देऊ नये, सदैव आपल्या ऋणात ठेवा. जय हिंद, जय भारत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.